नमस्कार मित्रांनो, तर मी आलेलो आहे सध्या विरूपाक्ष मंदिर येथे। कर्नाटकातील विजयनगर मधील हंपी येथे असलेले विरूपाक्ष मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या हंपी ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्सचा एक भाग आहे। हे मंदिर श्री विरूपाक्ष या भगवान शिवाच्या स्वरूपाला समर्पित आहे। असं मानलं जातं की येथेच भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। विरूपाक्ष मंदिर विजयनगर साम्राज्याच्या प्रौढदेवराय राजाचा सरदार लक्कन दंडेशा याने बांधले होते। विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हंपी शहर तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे। मंदिराबाबत अशी कथा आहे की देवी पार्वती या ठिकाणी जन्माला आली। तिचे नाव पंपा। हंपी हे पंपा या नावाचाच अपभ्रंश आहे। पंपा देवीला भगवान शिवाशी लग्न करायचे होते, परंतु महादेव आपल्या तपश्चर्येत मग्न होते। त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवी पंपा तुंगभद्रा नदीच्या पलीकडे तीरावर तपश्चर्या करायला बसली। पंपा देवीने ज्या तटावर तपश्चर्या केली त्याला पंपा सरोवर म्हणतात। भगवान शिवाला जेव्हा देवी पार्वतीच्या कठोर तपश्चर्येबद्दल समजले तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले आणि याच ठिकाणी शिव पार्वतीचा विवाह पार पडला। तो विवाह ज्या ठिकाणी पार पडला त्याच ठिकाणी हे विरूपाक्ष मंदिर बांधण्यात आले आहे। विरूपाक्ष मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असणारे गोपूर हे 9 मजल्यांचे आहे। या गोपुराची उंची जवळपास 52 मीटर आहे। या गोपुरापासून काही अंतरावर असणाऱ्या मंदिराच्या आतील भागात राजगोपुराची उलटी सावली पडते। हा एक टेक्नॉलॉजीचा आविष्कार आहे जो आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतो। ही जी उलटी सावली पडतीये त्यासाठी पिनहोल कॅमेरा टेक्निक वापरली गेली। मित्रांनो, यावरून आपल्याला लक्षात येतं की भारतीय हे सायन्स, टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चर अशा सर्वच क्षेत्रात जगापेक्षा शेकडो वर्षांनी पुढे होते। विरूपाक्ष मंदिराला 7व्या शतकापासून अखंड इतिहास आहे। विजयनगर साम्राज्याच्या सुरुवातीस हे मंदिर स्थापन झाले व साम्राज्याबरोबरच त्याची व्याप्ती वाढली। मंदिराच्या बहुतेक इमारती या विजयनगरकालीन असल्या तरी मंदिराचा बराचसा भाग चालुक्य आणि होयसळ कालखंडात देखील उभारण्यात आला आहे। विरूपाक्ष मंदिराच्या बाजूलाच हेमकूट टेकडी आहे। इथे विजयनगर पूर्व तसेच विजयनगर साम्राज्याच्या काळातील मंदिरे आढळून येतात। सध्या मी आलेलो आहे हेमकूट समूह येथे आणि हा एक छोट्या छोट्या मंदिरांचा समूह आहे। तर अतिशय सुंदर अशी मंदिर आपल्याला येथे पाहायला मिळतात। तर चला तर बघूया हेमकूट समूह। हेमकूट टेकडीवर आपल्याला चालुक्य, राष्ट्रकूट, कांपिली, विजयनगर यांसारख्या स्थापत्य शैलीतील इमारती पाहायला मिळतात।
तर मित्रांनो, तुम्हाला विरूपाक्ष मंदिराचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय भारत.